आयपीएलमध्ये गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे। आज झालेल्या लढतीत हैदराबादने सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सचा 9 विकेट राखून धुव्वा उडवला। पहिली बॅटिंग करणाऱ्या गुजरातने 7 विकेट्स गमावत 135 रन्स केले। सुरेश रैना, ब्रँडन मॅकलम, ॲरॉन फिंच, दिनेश कार्तिक अशी बॅटिंगची भक्कम फळी असतानाही गुजरातला मोठा स्कोर उभारता आलेला नाहीये। विजयाचे माफक आव्हान हैदराबादने अवघ्या 1 विकेटच्या मोबदल्यात 15व्या ओव्हरमध्येच पार केलं। कॅप्टन डेव्हिड वॉर्नर आणि हेनरिक्सने तुफान फटकेबाजी करत टीमला विजय मिळवून दिला। वॉर्नरने 4 सिक्स आणि 6 फोरची बरसात करत नॉटआउट 76 रन्स केले, तर हेनरिक्सने नॉटआउट 52 रन्स केले। गुजरात लायन्सचा हा सलग दुसरा पराभव ठरला। मुंबई इंडियन्सचा सामना रंगतोय तो कोलकाता नाईट रायडर्सची। पहिली बॅटिंग करणाऱ्या कोलकाताने दमदार सुरुवात केली आहे। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच सुरू आहे। सलामीच्या लढतीत मुंबईला पुणे टीमविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, त्यामुळे होम पिचवर खेळणाऱ्या मुंबईला विजयाची चांगली संधी आहे। विजयाची चांगली सुरुवात झालेली आहे। मुंबई टीमचा कॅप्टन रोहित शर्मा, जोस बटलर, पार्थिव पटेल, नितीश राणा यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे। मुंबईसाठी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे टीमचा हुकमी बॉलर लसिथ मलिंगा हा पूर्णपणे फिट झाला असून तो या मॅचमध्ये खेळतोय। कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या टीममधील महत्त्वाच्या खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीवर एक नजर टाकूया। सगळ्यात आधी बॅट्समनची आपण कामगिरी बघूया। कोलकाता नाईट रायडर्सचा गौतम गंभीर हा 132 मॅचेस खेळला आहे। 3636 रन्स त्याच्या नावे आहेत, पैकी 62 बेस्ट राहिले 93। मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा 143 मॅचेस खेळला आहे। 3877 रन्स आहेत, 109 बेस्ट आहेत। कोलकाता नाईट रायडर्सचा शकीब हसन हा 42 मॅचेस खेळला आहे, पैकी 497 रन्स केले असून बेस्ट 66 ठरलेत। मुंबई इंडियन्सचा जॉस बटलर हा 15 मॅचेस खेळला आहे, 293 रन्स नावावर आहेत, 41 बेस्ट ठरलेत। तर कोलकाता नाईट रायडर्सचा रॉबिन उत्तप्पा 135 मॅच खेळून 3390 रन्स त्याच्या नावे आहेत, 83 बेस्ट। मुंबई इंडियन्सचाच पार्थिव पटेल 104 मॅचेस खेळला, 1946 रन्स नावे, 81 बेस्ट। आणि आता या दोन्ही टीममधल्या बॉलर्सच्या कामगिरीवर सुद्धा आपण एक नजर टाकूया। कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरीन हा 66 मॅच खेळलाय, 85 विकेट्स त्याने घेतलाय, 19 पैकी 5 बेस्ट राहिलेले आहेत। मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह 32 मॅचेस खेळलाय, 26 विकेट नावावर आहेत, 13 पैकी 3 बेस्ट राहिल्यात। कोलकाता नाईटचा ट्रेंट बोल 8 मॅच खेळलाय, 10 विकेट्स नावावर आहेत, 19 पैकी 3 बेस्ट राहिलेत। मुंबई इंडियन्सचा मिशेल जॉन्सन हा 43 मॅचेस खेळलाय, 52 विकेट्स त्याच्या नावावर आहेत, 27 पैकी 3 बेस्ट राहिलेत। मुंबईची टीम आज आपल्या होम पिचवर म्हणजे वानखेडेवर मॅच खेळते। मुंबई टीमकडून टीमच्या फॉलोअर्सच्या नेमक्या काय अपेक्षा ते जाणून घेतले आमची स्पोर्ट्स रिपोर्टर प्रियांका गावडेने। आयपीएलची सुरुवात तर धूमधडाक्यात झालेली आहे आणि आज मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्स विरोधात आपल्या होम ग्राउंडवर म्हणजेच वानखेडेवर आपली दुसरी मॅच खेळते। पहिल्या मॅचमध्ये मिळालेल्या पराभवानंतर आता रोहित शर्माची पलटण कशी परफॉर्म करते याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। आपल्याकडे काही मुंबई इंडियन्सचे चाहते आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतं या परफॉर्मन्सबद्दल। रोहित शर्माचा जो परफॉर्मन्स आहे, कॅप्टन्सी आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं? त्याची कॅप्टन्सी खूप उत्तम आहे, पण मुंबईची त्याच्यापेक्षा चांगली बॅटिंग चांगली आहे, त्यामुळं बॅटिंगवर जास्त कॉन्सन्ट्रेशन राहणार आणि एक बॉलर आता मुंबई घेऊ इच्छिते आणि मुंबई जिंकणार आयपीएल। तुम्हाला पूर्ण विश्वास आहे मुंबई जिंकणार आहे? फुल विश्वास, मुंबईवर काहीच शंका नाही, कारण की मुंबईमध्ये उत्तम फलंदाज आणि गोलंदाज आहे, तंत्रज्ञान आहे, सर्व काय आहे, त्याच्याबद्दल काय चिंताच करायची काय नाही। लसिथ मलिंगा नाहीये, त्यामुळे बॉलिंगवरती कुठेतरी त्याचा परिणाम होईल का? बॉलिंग लाईनअप कुठेतरी बिघडेल का असं वाटतंय? असं काय वाटत नाही आहे, पण जरी आपण बॉलिंग जरी समजा एक बॉलर नसता तरी मग दुसरा पण यूज करून तेवढं जर जी कमी आहे ती आपण भरून काढू शकतो आणि यावेळी मुंबई इंडियन्सच जिंकणार। कोलकाता नाईट रायडर्स विरोधात कॉन्फिडेंटली मुंबई इंडियन्स खेळायला असं वाटतंय? कॉन्फिडन्स मुंबईच मारणार, मुंबईच आज मुंबईचा जलवा असणार, आज मुंबईचाच जलवा असणार आहे असं मुंबई इंडियन्सचे चाहते म्हणतात। आता पाहणं महत्त्वाचं ठरेल की मुंबई इंडियन्स कसा परफॉर्म करते। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सोबत प्रियांका गावडे, महाराष्ट्र वन। सलामीच्या मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ भलताच व्हायरल झालाय। व्हिडिओ युवराज सिंग सोबत आशिष नेहरा सेलिब्रेशन डान्स स्टेप शिकताना पाहतोय दिसतोय। बघूया युवी आणि आशिष नेहराचा हा मजेशीर व्हिडिओ। मैंने पे गियर 5 6 7 8 ठीक है let's go
पे 5 6 7 8 ठीक है गुजरात लायन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅच दरम्यान KKRच्या ट्रेंट बोल्टने जबरदस्त फिल्डिंगचा नमुना सादर केला आहे। मॅचमध्ये बोल्टने बॉलिंगमध्ये विशेष कामगिरी केली नसली मात्र त्याने कमालीची फिल्डिंग केली आहे। पियुष चावलाच्या बॉलवर गुजरात लायन्सचा कॅप्टन सुरेश रैनाने मोठा फटका मारला। हा फटका अडवण्यासाठी बोल्टने हवेत झेप घेतली आणि सीमारेषेवर चौकार वाचवला। बघूया बोल्टची हीच टशनबाज फिल्डिंग। Love a left-hander. Brilliant. That's Trent Boult, isn't it? Wonderful athleticism, saving some runs for his team. They'll want to come upstairs and check this for sure. But I reckon it's okay. IPLच्या 10व्या सीझनची पहिल्याच दिवशी हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सनने स्पेशल परफॉर्मन्स केला होता। मात्र एमीचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडला नाही, जसं सोशल नेटवर्किंग साईट्सवरून एमीची खिल्ली उडवण्यात आली। एवढंच नाही तर एमीचा परफॉर्मन्स सुरू असताना तिला सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरू झालं। त्यामुळे ती बराच वेळ ट्विटरवर ट्रेंडही होत होती। एका ट्विटनुसार एमी जॅक्सनचा डान्स फारच निराशाजनक होता। तिचा डान्स पाहून 28 डान्स शिक्षकांनी आपली अकॅडमी बंद केली आणि ते काशीला निघून गेले। तशा पद्धतीने तिला ट्रोल करण्यात आले। मुंबई इंडियन्स विरोधातील गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये पुण्याकडून खेळणाऱ्या धोनी विरोधात IPL नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला। धोनींनी केलेला नियमभंग पहिल्या पातळीवरील असल्याचं IPL प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। धोनीला याबाबत समजही देण्यात आली आहे। मॅचमध्ये मुंबई विरुद्ध पुण्याची बॉलिंग सुरू असताना इम्रान ताहिरने टाकलेला बॉल पोलार्डच्या पायाला लागला आणि त्यानंतर ताहिरचं धोनीने LBWसाठी जोरदार अपील केलं। मात्र पंचांनी पुण्याच्या खेळाडूंचं अपील फेटाळून लावलं। यानंतर पंचांच्या निर्णयावर नाखुश झालेल्या धोनीने DRSची खूण केली आहे। IPLमध्ये DRSचा वापरच केला जात नाही, मात्र पंचांच्या निर्णयाबद्दलची नाराजी दाखवण्यासाठी धोनीने DRSची खूण केली। धोनीचं हे कृत्य खिलाडी वृत्तीच्या विरोधात असल्याचा ठपका IPL कडून ठेवण्यात आला आहे। मुंबई इंडियन्स वर्सेस पुणे रायझिंग टीमच्या सलामीच्या सामन्यात पुण्याने विजय मिळवला। अखेरच्या ओव्हरमध्ये कॅप्टन स्टीव्ह स्मिथने 2 6 मारत पुणे टीमला शानदार विजय मिळवून दिला। त्यानंतर पुणे टीमच्या विजयाचं कौतुक करताना टीमचे मालक हर्ष गोयंका यांनी वादग्रस्त ट्विट केलं। जंगलचा राजा कोण हे स्मिथने सिद्ध करून दाखवलंय, त्याने धोनीला पूर्णपणे मागे टाकलं। स्मिथची कॅप्टन पदाची निवड योग्य ठरली असं ट्विट गोयंकांनी केलंय। पण या ट्विटनंतर धोनीच्या चाहत्यांनी मात्र प्रत्युत्तर दिलं। त्यानंतर गोयंकांनी चक्क धोनीची माफी सुद्धा मागितली। भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली माझा चांगला मित्र आहे असं विधान ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन डेव्हिड वॉर्नरने केलं। भारत आणि ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच दरम्यान खटके उडालेले असले तरी ते फक्त मैदानापुरते मर्यादित होते असं वॉर्नरने म्हटलंय। भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज गाजली ती मैदानातील आणि मैदानाबाहेरच्या वादामुळेच। मात्र सर्व खेळाडू आता IPLमध्ये एकत्र खेळत आहेत। याच धर्तीवर सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरने हे वक्तव्य केलंय। माझे विराट बरोबर बोलणं झालंय, आम्ही आजही एकमेकांचे चांगले मित्र आहोत। आमचं मेसेजवरही बोलणं सुरू असतं, मात्र मैदानात आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धीच असतो असं वॉर्नरने स्पष्ट केलंय। किंग्स 11 पंजाब आणि रायझिंग पुणे सुपर जायंट यांच्या शनिवारी मॅच रंगली। या मॅचमध्ये पंजाबने विजय मिळवला। पुण्याच्या टीमने बनवलेल्या 163 रन्सचा पाठलाग करताना पंजाबचा कॅप्टन मॅक्सवेल आणि मिलरच्या दमदार खेळीच्या जोरावर पंजाबने मॅच जिंकली। मॅक्सवेलने नॉट आउट 44 तर मिलरने नॉट आउट 30 रन्स केले। पंजाबच्या भेदक बॉलिंग समोर पुणे टीम सुरुवातीपासूनच चाचपडताना दिसली। मयंक अग्रवाल आउट झाल्यावर अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, महेंद्रसिंग धोनी झटपट तंबूत परतले। त्यानंतर मात्र बेन स्टोक्सने 50 आणि मनोज तिवारीने नॉट आउट 40 रन्स बनवत पुण्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला। पंजाबकडून संदीप शर्माने सर्वाधिक 2 विकेट घेत टीमच्या विजयासाठी हातभार लावला। IPLच्या टशनमध्ये आता मात्र इथेच थांबूया। नमस्कार।